नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज मी तुम्हाला ट्रेंडिंग स्लीव्हची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर मी हे आपलं मेन फॅब्रिक हे कट करून लेस अटॅच केली होती, पण ह्याचा व्हिडिओ करायची मला लक्षात नाही, म्हणून मी परत आता रिपीट आता हे पेपर कटिंग वर तुम्हाला दाखवते. मग नंतर मी हे त्याच्यावर समजावून सांगते. तर आपल्याला छोटा आहे माप, छोटा म्हणाल तरी 28 ते 30 मापासाठी आपल्याला हे स्लीव्ज आपण घेऊ शकता. तर 12 इंचाची आपली स्लीव्हची लेंथ आहे. 12 इंचाची स्लीव्हची लेंथ आहे आणि हे 7 इंच आपल्याला खालच्या साईडला घ्यायचं आहे, लेस जिथे लावताना त्या साईडला. जर आपल्याला हे थोडा हेवी साईज असेल तर आपण 8 इंच पण घेऊ शकता. तर हे परत आपल्याला हे इथल्या साईडला हे 4 इंच घ्यायचं आहे. हे वरचा साईड आहे आणि हे खालचा साईड आहे. हे आपल्याला हे एक्स्ट्रा आहे ते मार्किंग करून हे कट करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे हे क्रॉस मार्किंग येते. क्रॉस मध्ये थोडा हलकासा आपल्याला हे शेप द्यायचा आहे, एकदम हलका शेप द्यायचा आहे ह्याला. हे अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं आहे. इथे एक नॉच आणि इथे एक नॉच द्यायचा आहे. हे वरचा साईड आहे आणि हे जास्त मोठा आहे ते खालच्या साईड आहे. तशा प्रकारे हे मी स्लीव्ह रेडी करून ठेवलेले आहेत 2. तर हे 2 स्लीव्ज आहेत. तर हे आपल्याला हे फोल्ड केलेलं आहे, समजा हे अशी कटिंग केलेली आहे 12 इंच आणि वरच्या साईडला 4 इंच. खालच्या साईडला ही जे 7 इंचाचा आहे ना, त्या साईडला हे लेस अटॅच केलेली आहे आणि वरच्या साईडला आपल्याला चिमट घ्यायचे आहे. चला तर मग हे आता आपण हे प्लेट्स बनवू. त्या प्लेट्स मध्ये आपल्याला हे खालच्या साईडने असे, वरच्या साईडला असे प्लेट्स द्यायचे आहेत. तर असे एक 4 ते 5 प्लेट आले पाहिजे. अशा प्रकारे घ्यायचे आहे. मोठी प्लेट घ्यायची आहे, लई लहान पण नाही घ्यायचे, तर ते फुगा दिसेल, लेअर व्यवस्थित नाही दिसणार. अशा प्रकारे एक 5 तरी प्लेट आले पाहिजे आपल्याला हे. हे अशा प्रकारे 4 ते 5 हे प्लेट घेऊन इकडल्या साईडला आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे आहे. आपलं हे सेंटर नॉच टाकून ठेवायचं आहे. हे 4 इंच जे घेतलेलं आहे ना, त्या साईडला सेंटर नॉच टाकून ठेवायचं आहे. परत हे इकडल्या साईडला जसे 4 ते 5 हे प्लेट्स घेतल्या, 1 2 3 4 5 अशा साईडला इकडल्या साईडला सेम त्या पद्धतीने घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे हे परत अजून हे 4 ते 5 हे प्लेट करून झालेले आहे. हे सेंटरला एक आपल्याला नॉच आहे, तिथे एक मार्किंग करायची आहे. इथून 1.5 इंचावर एक मार्किंग, परत एक 1.5 इंचावर मार्किंग तिकडल्या साईडने, आणि राहिलेल्या जागा आपल्याला 2-2 इंच. मोठ्या साईजला तुम्ही हे लहान साईज आहे. आता मोठ्या साईजला इथून इथपर्यंत मध्ये तुम्हाला 2 इंच घ्यायचे, परत इथून इकडे
3 इंच घ्यायचे. लहान साईज आहे, तर इथून इथपर्यंत मी 1.5 घेतलेला आहे. परत हे 2 घेतलेलं आहे. हे इथून इथपर्यंत 1.5 आणि हे 2 घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे मार्किंग केलेल्या ठिकाणी हे सेंटर नॉच आहे, ते सेंटर नॉचला इथे ठेवायचं आहे. आणि हे इथून हे जे आहे मार्जिन आपले हे 2 इंचाचे, हे ह्या साईड वरून ह्या साईड पर्यंत आपल्याला हे प्लेट्स ठेवायचे आहेत. आणि हे बाकीचे हे जे कापड उरलेला आहे ना थोडासा, तर इथे आपल्याला अशाच प्रकारे 1, 2 ते 3 इथे प्लेट्स आले तेवढे इथे टाकून घ्यायचे आहे. हे आता हे सेंटर नॉच आहे, सेंटर नॉचला सेंटर नॉच मिळवून घेतलेला आहे. परत इथल्या साईडला आपल्याला जेवढे आता 2 ते 3च येतील बहुतेक इथे प्लेट्स. 1, हे 2, अशा प्रकारे 2च प्लेट आलेले आहेत. 2च प्लेट घ्यायचे आहेत सेंटर नॉच पर्यंत. परत हे सेम तशाच प्रकारे हे इथल्या साईडला हे 2 इंच जे घेतलेलं आहे ह्या साईडला ठेवून इकडल्या साईड पर्यंत आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे 2 इंचापर्यंत. परत बाकीचे राहिलेल्या ठिकाणी आपल्याला हे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे प्लेट्स मारून झालेले आहे. आणि हे खालच्या साईडला लेस असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे हे लेअर दिसतील ह्या स्लीव्हचे, बघू शकता. हे पण एक केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ह्या स्लीव्ह बद्दल तुम्हाला काही नाही जर समजलं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी कमेंट मध्ये त्याचा रिप्लाय देईन. धन्यवाद.